नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकाग्र अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण मागच्या लेक्चरला बघितलं की जून महिन्याचं जे करंट अफेअर्स होतं ते आपण इम्पॉर्टंट जे MCQs आहेत ते कव्हर केलेले आहे. ते पार्ट 1 होतं. आज आपण जूनच महिन्यातले बघू शकता की पार्ट 2 आपण बघणार आहोत. जे इम्पॉर्टंट MCQs आहेत एक्झाम रिलेटेड तेवढंच आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपण डायरेक्टली वेळ न वाया घालवता आपण डायरेक्टली लेक्चरकडेच हे करूया. पहिला प्रश्न, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन WTOचा मत्स्य पालन सबसिडी करार स्वीकारणारा 101वा देश कोणता ठरला आहे? निकारागुआ, कॅनडा, दक्षिण कोरिया, सिंगापूर. यस, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा कोण ठरला आहे? तर याचा आन्सर आहे निकारागुआ. लक्षात ठेवायचं आहे मत्स्य पालन जे फिशरीज जे इंडस्ट्री आहे स्वीकारणारा 101st कंट्री कोण आहे? तर निकारागुआ. ओके, चला नेक्स्ट. G7 शिखर संमेलन जी परिषद होते 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? रशिया, कॅनडा, युक्रेन, फ्रान्स. G7 महत्वाचं आहे, ह्याच्यावर बरेचदा पूर्वी पण प्रश्न आलेले आहेत. तर G7चं जे शिखर संमेलन आहे 2025चे ते कॅनडामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. येस, ज्यांनी पार्ट 1 बघितला नसेल त्यांना विनंती आहे की पहिले पार्ट 1 बघा आणि त्याच्यानंतर मग आजचा, कारण पार्ट 1 मध्ये थोडेफार प्रश्न कव्हर केलेत. 55-60 प्रश्न आहेत आणि त्याच्यानंतर आजचा प्रश्न 55-60 असतील. तसे आपण बघू शकता पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जून महिना पूर्ण कव्हर होईल त्याच्यानी. आणि मग बाकीचे पण आहेत आपले जे प्लेलिस्टमधले ते पण व्हिडिओज तुम्ही बघा. येणारी जी 28 सप्टेंबरला पूर्व परीक्षा आहे त्यात भरपूर जे इम्पॉर्टंट आणि क्रिस्प टॉपिक, जेवढे इम्पॉर्टंट टॉपिक आणि जे परीक्षेला येण्याचे चान्सेस आहेत तेच आपण या लेक्चरमध्ये घेण्यात आलेले आहे. चला नेक्स्ट प्रश्न. भारत सरकारने पारंपरिक मेडिकल क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल लॉन्च केले आहे? भारत प्रगती पोर्टल, आयुर्वेद प्रगती पोर्टल, आयुष निवेश सारथी, आयुष भारती पोर्टल. आणि हे सारं इम्पॉर्टंट आहेत कारण हे गव्हर्नमेंटनी लॉन्च केलेलं आहे आणि ह्याचं योग्य उत्तर आहे आयुष निवेश सारथी. यस, भारत सरकारने हे केलेलं आहे मेडिकल क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी आयुष निवेश सारथी. नेक्स्ट, ग्रेटर फ्लॅमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? केरळ, तामिळनाडू, बिहार, झारखंड. फ्लॅमिंगो बर्ड्स, फ्लॅमिंगो बघू शकता की ग्रेटर फ्लॅमिंगो अभयारण्य हे तामिळनाडू. यस, इम्पॉर्टंट. ग्रेटर फ्लॅमिंगो अभयारण्य तामिळनाडू. यस, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक मिनटं. डेटॉलने कोणत्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली? डेटॉलने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? KL राहुल, रिषभ पंत, रिंकू सिंग, MS धोनी. तर हे बघू शकता योग्य उत्तर आहे MS धोनी. डेटॉलने MS धोनीला ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे MS धोनी बघू शकता 2011चा वर्ल्ड कप असेल त्यांच्याच नेतृत्वात आपण जिंकलो होतो. येस. 2025 महिला आशिया हॉकी कपचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? 2025चा महिला आशिया हॉकी कप फ्रान्स, चीन, अमेरिका, श्रीलंका. आता ह्याच्यातलं सांगा की आशियाई कप आहे, मग आशियाई कपमध्ये बघू शकता अमेरिका जाणार, फ्रान्स जाणार, मग राहिलं चीन आणि श्रीलंका. आणि मग ह्याचं योग्य उत्तर आहे चीन. असंच बघू शकता मागच्या लेक्चरला पण मी सांगितले की शॉर्टकटद्वारे कसं एलिमिनेट कसं करायचे ती टेक्निक मी मागच्या लेक्चरला सांगितलेली. तीच टेक्निक कुठे इथे पण यूज करायची आहे सेम वे मध्ये. येस, चला नेक्स्ट. कुसुम सी योजना कोणत्या राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात येणार आहे? केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल. कुसुम सी योजना, तर ह्याचं डायरेक्टली उत्तर आहे कर्नाटक. क फॉर कुसुम, क फॉर कर्नाटक. लक्षात ठेवायचं आहे कुसुम सी योजना. मागच्या वेळेला मी पण बोललो की बऱ्याच बाहेरच्या राज्यात ज्या योजना राबवतात ते डायरेक्टली प्रश्न कधी कधी विचारण्यात येतो MPSC मध्ये पण, आणि म्हणून ते इम्पॉर्टंट आहे. कुसुम सी योजना ती भरपूर चर्चेत होती जून महिन्यात. चला नेक्स्ट. कुसुम योजना कशाशी संबंधित आहे? यस, आपण बघितलं की कुसुम योजना ही कर्नाटकमध्ये लागू करण्यात आलेली आहे आणि कशाशी संबंधित आहे तर सौर ऊर्जा, बायोगॅस, कृषी आणि आरोग्य. तुम्हाला काय वाटतं? कुसुम इट इज सौर ऊर्जा. लास्ट टाइम पण आपण बघितलं की सौर ऊर्जा, सोलार एनर्जीवर जे पहिला जिल्हा जे घोषित झाला फुल्ली सोलार एनर्जी
इट वॉज दीव. मग बघू शकता की कुसुम योजना पण बघू शकता की सोलार एनर्जी रिलेटेड आहे. म्हणून हे सगळं इम्पॉर्टंट तुम्ही आलं पाहिजे तुम्हाला. चला थोडं डिस्टर्बन्स आहे इथं. चला नेक्स्ट, US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम कडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे? शशी थरूर, अनुराग ठाकूर, अरविंद केजरीवाल, कुमार मंगलम बिर्ला. बघू शकता US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप कुठल्या बिझनेसमॅनला बघू शकता अवॉर्ड घोषित करण्यात आला आहे? इट इज कुमार मंगलम बिर्ला. वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूज. कारण भारतीय लोकांना म्हणजे भारतीय व्यक्तीला अवॉर्ड भेटलेला आहे, म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ॲज पर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. नेक्स्ट, जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? जागतिक अन्न सुरक्षा दिन, फूड सेफ्टी, 6 जून, 7 जून, 8 जून, 5 जून. तर याचं योग्य उत्तर आहे 7 जून. लक्षात ठेवायचं आहे 7 जून अन्न सुरक्षा दिन. अन्न सुरक्षा दिन, येस. एक मिनिट. नेक्स्ट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील कोणत्या जिल्ह्यात जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन झाले आहे? रियासी, उधमपूर, सांबा, जम्मू. जम्मू काश्मीर भरपूर न्यूजमध्ये होता पहलगाम अटॅकमुळे, म्हणून बघू शकता की जम्मू काश्मीरमधील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केलेलं आहे आणि इट इज रियासी. जर सोशल मीडिया तुम्ही यूज करत असाल तर ते आपल्याला असा तो व्हिडिओ भेटलेला. व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की हायेस्ट जी असं रियासी म्हणजे जिल्ह्यात आहे की तिकडून जे हायेस्ट पूलवरनं बघू शकता अशी ट्रेन जाणारा आपल्याला बघू शकता की तो व्हिडिओ होता. कोणत्या भारतीय खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली? प्रवीण कुमार, रॉबिन उत्तपा, पियुष चावला, शिखर धवन. तर ह्याचं योग्य उत्तर आहे पियुष चावला. हे जून महिन्यातलं आहे म्हणून इट इज इम्पॉर्टंट. पियुष चावला यांनी निवृत्ती घोषित केलेली आहे. नेक्स्ट, भारत आणि कोणत्या देशात दरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेला तेंडुलकर अँडरसन नाव देण्यात आलेलं आहे आणि भरपूर चर्चेत राहिलेली ही बघू शकता मालिका होती? श्रीलंका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड. ऑस्ट्रेलिया बरोबर तर नाही, कारण बॉर्डर गावस्कर ट्रॉफी येतो. मग तेंडुलकर अँडरसन बघू शकता इंग्लंड, कारण हे भारतीय खेळाडू सचिन तेंडुलकर आहे आणि हे जेम्स अँडरसन इंग्लंडचे फास्ट बॉलर. त्यांनी पण रिटायरमेंट घेतलेली आहे. सर्वात जास्त विकेट घेणारे फास्ट बॉलर म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. कोणत्या राज्याने सीमा पर्यटन उपक्रमाची सुरुवात केली आहे? सीमा पर्यटन उपक्रम म्हणजे बॉर्डर टुरिझम. हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, तमिळनाडू. आता ह्याच्यातली कुठली अशी म्हणजे कुठलं असं राज्य आहे ज्याचं इंटरनॅशनल बॉर्डर लागतं? तोच आन्सर असू शकतो. मग इट इज हिमाचल प्रदेश. येस, असे लॉजिक थोडेफार तुम्हाला परीक्षेमध्ये पण लावायचे आहेत. 16व्या वित्त आयोगाचे अर्धवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विजय कुमार, रिंकू तिवारी, एस जयशंकर, टी रविशंकर. अर्धवेळ सदस्य बघू शकता कोणाची, तर टी रविशंकर. येस, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगडिया. हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बराच सारा बघू शकता डेटा येत राहतो बऱ्याच परीक्षेमध्ये. एक मिनिट थोडा. चला आपण जाऊया डायरेक्ट नेक्स्ट प्रश्नावर. कोणत्या विधानसभेने नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन सुरू केले आहे? नवी दिल्ली, पुडुचेरी, लडाख, जम्मू काश्मीर. कोणत्या विधानसभेने नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन, कुठल्या अशी जी विधान परिषद आहे आपली विधानसभा आहे, तर इट इज पुडुचेरी. लक्षात ठेवायचं इथं सर्व केंद्रशासित प्रदेश दिलेले आहे, म्हणून बघू शकता की नवी दिल्ली आणि पुडुचेरी आणि जम्मू काश्मीर या 3 मध्येच आपल्याला बघू शकता की काय त्याला बोलतात विधानसभा पाहायला भेटते. नेक्स्ट, कोणत्या देशाच्या माजी क्रिकेट खेळाडू मॅथ्यू हेडन याचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे? वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका. ज्यांना क्रिकेटचा नॉलेज असेल त्यांना माहीत असेल की ॲडम गिलक्रिस्ट, मॅथ्यू हेडन हे सगळे एकदम धुवाधार बॅट्समन होते. त्यात अँड्रू सायमंड्स पण होता, ज्याच्या हरभजन सिंग बरोबर पण इश्यू झालेला मध्यंतरी. इट इज फ्रॉम ऑस्ट्रेलिया.
आणि ऑस्ट्रेलियाची भरपूर जसं वेस्ट इंडिजची टीम होती 1980च्या दशकात, तशीच बघू शकतो ऑस्ट्रेलियाची टीम पण होती 2000 ते 2010च्या दशकात. एकदम खतरनाक बॅट्समॅन सगळे होते, एक एक एकदम प्लेयर, एकदम कडक प्लेयर होते. येस. चला नेक्स्ट. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 अंतर्गत सुवर्ण पदक देण्यात आले आहे? नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न, महाराष्ट्र करंट अफेअर्स रिलेटेड. महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला ई गव्हर्नन्स पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि आपल्याला विचारले की कुठल्या जिल्ह्यातील आहे, तर इट इज फ्रॉम धुळे. येस. ई गव्हर्नन्स बघू शकता पुरस्कार जे भेटलेला आहे, इट इज धुळे. नेक्स्ट. 28वी नॅशनल ई गव्हर्नन्स परिषद 2025 कुठे आयोजित करण्यात आली आहे? विशाखापट्टणम, चेन्नई, नवी दिल्ली, मुंबई. 28वी नॅशनल ई गव्हर्नन्स. आता ई गव्हर्नन्स आपण अवॉर्ड बघितलं की कुठल्या, म्हणजे ई गव्हर्नन्स पुरस्कार जे आहे ग्रामपंचायत रोहिणी, ते कुठल्या जिल्ह्यातील आहे? धुळे. पण आता हे आयोजित कुठं करण्यात आलं होतं? 28वी नॅशनल ई गव्हर्नन्स परिषद. सो इट इज विशाखापट्टणम. लक्षात ठेवायचं, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशमध्ये. येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट. MS धोनी ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश होणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे? मॅथ्यू हॅडनचं आपण बघितलं, बरेच लोक ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झालेले आहेत. मग 11वा खेळाडू आहे, 13वा, 10वा या 15वा, म्हणजे टोटल जे आहेत भारताचे खेळाडू त्याच्यातला MS धोनीचा आता समावेश झालाय जून 2025. मग तो कितवा खेळाडू बनलाय भारताचा? इट इज 11th, 11वा. लक्षात ठेवायचा आहे, MS धोनी 11वा खेळाडू. येस. एक मिनिट. नेक्स्ट. संयुक्त राष्ट्राने पहिला आंतरराष्ट्रीय डे फॉर डायलॉग बिटवीन सिव्हिलायझेशन कधी साजरा केला? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट अगेन. इंटरनॅशनल डे फॉर डायलॉग बिटवीन सिव्हिलायझेशन 8 जून, 7 जून, 11 जून, 10 जून. आपण बघू शकता अन्न सुरक्षा दिन 7 जून बघितलेलं होतं. इट इज 10 जून. डायलॉग बिटवीन, डे फॉर डायलॉग बिटवीन सिव्हिलायझेशन, आणि संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशननी साजरा केलेला होता आणि फर्स्ट टाइम हा साजरा केलेला होता, म्हणून लक्षात ठेवायचं आहे 10 जून. येस. दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात येते? जिथं आंतरराष्ट्रीय जे कामगारचं जे हे आहे, लेबर ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर्स, तिथंच साजरा करण्यात येतं. नवी दिल्ली, पॅरिस, दुबई, जेनिवा. तर नवी दिल्ली आणि दुबईला तर आहेच नाही, पॅरिस, जेनिवामध्ये तुम्हाला डाऊट होऊ शकतो, पण कामगार हे जेनिवामध्ये आहे. पॅरिसमध्ये युनेस्कोचं आपण बघू शकतो हेडक्वार्टर्स आहेत. येस. डायरेक्ट प्रश्न आहेत आणि जे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स जे चर्चेत होते तेच आपण बघू शकता घेऊन आलेलो. लास्टच्या लेक्चरमध्ये पण, जूनच्या पहिल्या पार्टमध्ये पण बरेच आपण डिस्कशन केले, जे महत्त्वाचे चालू घडामोडी होते, आणि जे थोडेफार काय काय राहिले ते या लेक्चरला मी घेऊन आलेलो. वन लाईनर सगळे. मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झाली? आता मालदीव्स परत चर्चेत आहे, कारण मध्यंतरी मालदीव्स इथं आहे, मालदीव्स बरोबर इश्यू झालेला, आणि मग नरेंद्र मोदींनी काय केलं की लक्षद्वीप इकडे जाऊन फोटोग्राफी केली, आणि अचानक मध्ये मालदीव्सचं जे टुरिझम आहे ते डाऊन झालं. आणि मालदीव्सचं टुरिझम मॅक्झिमम इंडियावर डिपेंडेंट आहे, कारण इंडियन्स लोकच मालदीव्समध्ये जास्त जातात, आणि म्हणून बघू शकता की त्यांनी एक पाऊल केलेलं आहे. आणि कुणाला ब्रँड अँबॅसेडर म्हणून केलेलं आहे? तर करीना कपूर, कृती सेनन, करिश्मा कपूर, कॅटरीना कैफ. सो द आन्सर इज कॅटरीना कैफ, मालदीव्सचे ब्रँड अँबॅसेडर, ग्लोबल टुरिझमचे ब्रँड अँबॅसेडर. ओके. कर्ज रोखे घेणारी देशातील पहिली महापालिका कोणती ठरली? कर्ज रोखे, बॉन्ड्स. पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, अमरावती. कर्ज रोखे बघू शकता, बॉन्ड हे घेणारे, बॉन्ड यील्ड ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे, जी देशातील पहिली महापालिका ठरलेली आहे. येस. कर्ज रोखे. एक मिनिट, परत इश्यू, थोडा एरर बघायला भेटतोय. चला नेक्स्ट. राजश्री शाहू महाराज 2025 पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? शरदचंद्र पवार, डॉक्टर तात्या लहाने, डॉक्टर जब्बार पटेल, जयसिंगराव पवार.
इट इज डायरेक्टली डॉक्टर जब्बार पटेल. राजश्री शाहू महाराज पुरस्कार. आणि बघू शकता त्यांची जयंती आपण सामाजिक न्याय दिवस म्हणून भारतात बनवणार असं बघू शकता. महाराष्ट्र शासनाने तो डिसिजन घेतलेला आहे. नेक्स्ट, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या रिपोर्ट नुसार 2025च्या शेवटपर्यंत भारतातील लोकसंख्या किती राज्य होण्याचा अंदाज आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या जी रिपोर्ट आहे, युनायटेड नेशनची पॉप्युलेशन रिपोर्ट नुसार 2025च्या शेवटपर्यंत भारतातील लोकसंख्या किती राज्य होण्याचा अंदाज आहे. हे राज्य सोडा, किती होण्याचा अंदाज आहे ऍक्च्युली आहे 1.5 बिलियन मध्ये आहे. ऍक्च्युली 1.55 म्हणजे 150 करोड, 155 करोड, 145 करोड, 146 करोड. तर काय अंदाज होत आहे युनायटेड नेशन 146 करोड 1.6 बिलियन. यस, हा अंदाज त्यांनी ठेवलेला आहे. एक मिनिट, मोबाईलच हे करतो कारण चला आपण जाऊया नेक्स्ट प्रश्नाकडे. कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनली आहे. व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न, व्हेरी इम्पॉर्टंट. बिबट्याची राजधानी असं कुठलं शहर बनलेलं आहे. बेंगलोर, कोलकाता, भोपाळ, मुंबई. यस, तर याचं योग्य उत्तर आहे बेंगलोर. बंगलोर झाले तर बेंगलुरू आपण बघू शकता, बोलू शकता. त्यांनी बेंगलुरू असं राज्य ठेवलेलं आहे नाव. मग बेंगलोर बिबट्याची राजधानी. भारताचा सर्वोच्च रेटिंगवाला बुद्धिबळपटू कोण बनला आहे. प्रश्न बरोबर नीट वाचा. सर्वोच्च रेटिंग म्हणजे असा प्लेअर की ज्याचं रेटिंग हाय आहे. डी गुकेश, विदित गुजराती, अर्जुन एरिगेसी, आर प्रज्ञानंद. तर याचं योग्य उत्तर आहे अर्जुन एरिगेसी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लोक काय येतील भावनेच्या भरात डी गुकेश मार्क करतील, नाहीतर आर प्रज्ञानंद, ज्यांचे जे फेवरेट प्लेअर असतात ते मार्क करतात. पण इथं आपल्याला प्रॅक्टिकल अप्रोच ठेवायचा आहे पूर्ण. बहुराष्ट्रीय सैन्य सराव म्हणजे मल्टीनॅशनल जे हे होतं आर्मी एक्सरसाइज खान क्वेस्टचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे. म्हणजे हे ऑलरेडी जून महिन्यात घडून गेलेलं आहे. मग कुठल्या देशात झालं होतं. बांगलादेश, फ्रान्स, मंगोलिया, सिंगापूर. खान क्वेस्ट, सो इट इज इन मंगोलिया. यस, डायरेक्टली उत्तर आहे याचं मंगोलिया. आणि हेच इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच इम्पॉर्टंट न्यूजपैकी वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूज आहे. कारण खान क्वेस्ट मल्टीलॅटरल हे होतं एक्सरसाइज. यस, वितूट वनीकरण कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे. तमिळनाडू, केरळ, बिहार, झारखंड. आता हे वितूट हे नाव कुठल्या ह्याचं आहे तुम्हाला काय वाटतंय त्याच्यावरनं हे आहे. एक मिनिट थांबा, मोबाईलवर थोडा डिस्टर्बन्स थोडा जास्त येतं. यस, आपण जाऊया पुढे. केरळ, वितूट वनीकरण जे आहे, वितूट वनीकरण इट इज इन केरळ. यस, चला नेक्स्ट. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी UNPFAच्या जनसंख्या अहवालानुसार भारताचा टोटल फर्टिलिटी रेट विचारलाय. आता फर्टिलिटी रेट आपल्याला समजून घ्यायचं आहे की फर्टिलिटी रेटचं महत्त्व काय आहे. फर्टिलिटी रेट म्हणजे एक वुमेन तिच्या आयुष्य लाईफ टाईममध्ये किती म्हणजे बाळांना जन्म देऊ शकते, दॅट इज कॉल्ड फर्टिलिटी रेट आहे. मग UNचा जे राष्ट्रीय लोकसंख्या निधी जे आता हे झाला त्यांनी जे रिपोर्ट दिला आहे त्यानुसार फर्टिलिटी रेट किती आहे भारताचा. 1.6, 1.7, 1.8, 1.9. तर याचं योग्य उत्तर आहे 1.9. यस, 1.9 इट इज अ फर्टिलिटी रेट ऑफ इंडिया. अँड मला वाटतं विच इज वन ऑफ द व्हेरी हायेस्ट. कारण जर समजा एक वुमेन 1.9 लोकांना जन्म देते, इट इज ओके, बट पॉप्युलेशन वाढण्याचे संकेत आहे ते. कारण जर समजा ह्याचं काय होतंय की 100 वुमेन 190 लोकांना जन्म देईल असा हे प्रकार आहे. लक्षात ठेवायचं आहे फर्टिलिटी रेट, पॉप्युलेशन मी सांगितलं की 100 किती होतं 46 करोड. एकदा परत आपण बघून घ्यायचं. UNनी जे पॉप्युलेशनचे आपलं सांगितलं ते किती आहे 146 करोड. 146 करोडचं पॉप्युलेशन बघू शकता UNनी डिक्लेअर केलेलं होतं. आणि फर्टिलिटी रेट ॲज यू नो, एक मिनिट, यस, फर्टिलिटी रेट 1.9.
येस. चला आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया डायरेक्टली विथआउट वेस्टिंग टाइम. UNPFAच्या जनसांख्यिकी अहवालानुसार जगाची एकूण लोकसंख्या किती आहे? आपण भारताची बघितली की त्यांनी 2025च्या एंडमध्ये 1.6 बिलियन म्हणजे 146 करोड दाखवलेली आहे. हे इथून कट करते, तुम्हाला हे नको, कन्फ्युजन नको. 146 करोड. त्याच्यानंतर फर्टिलिटी रेट भारताची 1.9. आणि आता विचारलंय की लोकसंख्या, एक मिनट, इसको क्या हुआ, $247. थांबा, थोडा एरर येतोय, मोबाईलच स्विच ऑफ करतो ॲक्च्युली, फोनवर फोन येत आहेत. चला ओके डन. आता आपण जाऊया ह्याच्यात, मोबाईल स्विच ऑफ केले, देर विल बी नो डिस्टर्बन्स, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स अँड ऑल. चला, UNPFAच्या जनसंख्या अहवालानुसार जगाची एकूण लोकसंख्या किती बिलियन आहे? 8.2, 7.5, 7.9, 8.3 जगाची लोकसंख्या. सो इट इज 8.2 म्हणजे अराउंड 820 करोड. आणि त्याच्यातलंच बघू शकता की 1.46 म्हणजे 146 करोड तर भारताचेच अंदाज आहे. म्हणजे चायनाचा अराउंड, मला चायनाचा डेटा माहीत नाही, पण 140चा जर अंदाज लावला असेल त्यांनी, तर बघू शकता 286 करोड म्हणजे मोर देन 1/4 तर आपल्या या 2 देशातच आहेत. इतका मोठा आपण बघू शकता भार उचलतोय. पोसेन पोया उत्सव कोणत्या देशात साजरा करण्यात येतो? भारत, जपान, जर्मनी, श्रीलंका. पोसेन पोया. So it is celebrated in Sri Lanka. Yes, पोसेन पोया सेलिब्रेटेड इन श्रीलंका. नेक्स्ट, जागतिक बाल कामगार विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो? 12 जून, 11 जून, 10 जून, 13 जून. जागतिक बाल कामगार दिन. बाल कामगार दिन विरोधी दिन बघू शकता 12 जून. लक्षात ठेवायचं, एक जून महिन्यात पण आपण बरेच सारे डेट केलेले आहेत, मग आपल्याला लक्षात पाहिजे सर्व. नेक्स्ट, नाश्त्यासाठी जगातील सर्वोत्तम 50 पदार्थाच्या यादीत कोणत्या देशाचा कहवाल्टी पदार्थ प्रथम क्रमांक पटकविला आहे? हा न्यूजमध्ये पण भरपूर चर्चेत होता की कुठला, आपल्याला बघू शकता की नाश्त्यामध्ये जे फर्स्ट हे आहे की त्याला फर्स्ट रँक भेटला होता. त्याच्यात महाराष्ट्राची मिसळ पण असेल, वडापाव असेल. त्याच्यानंतर पूर्ण भारत जगात म्हणजे भारतात मुंबई हे असं ठिकाण आहे की जिथं सर्वात चांगलं फूड भेटतं, असं जे रिपोर्टचं हे होतं आणि भरपूर सोशल मीडियावर पण व्हायरल झालेलं. मग आपल्याला बघायचं की जगातील सर्वोत्तम 50 पदार्थाच्या यादीत जे कलवटी आहे पदार्थाचा प्रथम क्रमांक आलाय ते कुठल्या देशाचा आहे? तुर्की, भूतान, भारत, आयर्लंड. अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन अकॉर्डिंग टू MPSC. आणि कहवाल्टी हे तुर्कीची डिश आहे जी जगात प्रथम क्रमांकाला आलेली आहे. आणि येस, नाश्त्याच्या जगातील सर्वोत्तम 50 पदार्थाच्या यादीत क्रमांक मिसळने, कुठला क्रमांक मिसळने कितवा क्रमांक मिळवला आहे? म्हणजे आपली जी मिसळ आहे महाराष्ट्राची मिसळ पाव, जे बरेच फेमस आहे. बघू शकता नाशिकला वेगळी प्रकारची भेटते, नागपूरला वेगळ्या प्रकारची भेटते, कोल्हापुरात थोडी स्पायसी भेटते, पुण्यात पण मिसळ बघू शकता हे आहे, सोलापूरला असं हे बघू शकता. वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रात मिसळ हा जे आहे जो ब्रँड, जे पदार्थ आहे ते भरपूर फेमस आहे इकडं महाराष्ट्रात. मग ते कितव्या नंबरला दिलेलं आहे पूर्ण जगात? 15, 17, 18, 19. सो इट इज 18. 18व्या नंबरला बघू शकता की मिसळचा रँक दिलेला आहे पूर्ण टॉप 50 मधले जे आहेत जगातील डिश. त्याच्यातलं फर्स्ट कलवटी आपण बघितलं, काय होतं ती डिश, काहीतरी खतरनाक होतं. कहवाल्टी तुर्कीमधली होती आणि मिसळ 18व्या नंबरला आहे. चला, कोणत्या कंपनीचे बोईंग 787 ड्रीम लायनर विमानाचा अहमदाबाद येथे अपघात झाला? आपल्याला बघू शकता की भरपूर भयंकर अपघात झालेला जूनमध्ये. एक फ्लाईट जात होती, जी आपल्याला फ्लाईट नंबर पण विचारला जाऊ शकतो, बोईंग 787 ड्रीम लायनर. मग हे पण लक्षात ठेवायचं आहे, बोईंग 787 ड्रीम लायनर जी अहमदाबादहून लंडनला जात होती आणि जसं टेक ऑफ करता बघू शकता की 30 सेकंडमध्ये ते कोसळलं गेलं एका मेडिकल कॉलेजवर. मग ते विमान कुठल्या कंपनीचं होतं? इंडिगो, किंगफिशर, एअर इंडिया, टाटा एअरलाइन्स. येस, सो इट इज एअर इंडिया. आपल्याला लक्षात ठेवायचे की बोईंग 877 ही बोईंग कंपनीचं नाव आहे आणि या सगळ्या एअरलाइन्स कंपनी आहे ते त्यांच्या विमानं घेत राहतात. आणि मग ही जी स्पेशल जी विमान होतं 787, ज्याचं भरपूर कंप्लेंट्स होते पूर्ण जगभरात, त्याचं मेंटेनन्स आणि हे सगळं प्रॉपर नाही, मशिनरीजमध्ये इश्यू आहेत, तेच बघू शकता की एअर इंडियाचं ते कोसळलं गेलं. आणि या अपघात एवढा खतरनाक होता की फक्त एक माणूस जो वाचला, 11 नंबर सीटवाला. आणि म्हणजे ते बोलतात ना की देव तारी, बघू शकता वेळ बघू शकता की त्याचा
काळ आला होता पण वेळ आली नव्हती त्या प्रकारचं आहे आणि इट वॉज एक्सेप्शनल. एक एवढ्या मोठ्या अपघातातनं फक्त एकच माणूस वाचतो म्हणजे इट वॉज समथिंग. यू हॅव टू बिलीव्ह इन गॉड्स. चला नेक्स्ट, जागतिक लिंगभेद निर्देशांक जेंडर इनइक्वलिटी 2025 मध्ये भारत 148च्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे? 130, 131, 135, 133. भारताचा रँक विचारलेला आहे आणि भारताचा रँक आहे 131. यस, 131 इज अ रँक ऑफ द इंडिया जागतिक लिंग जेंडर इनइक्वलिटी इंडेक्समध्ये. जर भारताचा 131 आहे तर मग जागतिक लिंग निर्देशकमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? फिनलँड, ऑस्ट्रेलिया, आईसलँड, नॉर्वे. यस, कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? सो इट इज आईसलँड. लक्षात ठेवायचं, आईसलँड इज द फर्स्ट. इंडिया 119 ना, 131 सॉरी, इंडिया 131 आणि जे पाकिस्तान आहे ते लास्टला आहे. पाकिस्तान, कारण पाकिस्तान कुठलं जेंडर इक्वेलिटी आणलं? भारत आणि कोणत्या देशात विशेष दलांच्या संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉ 2025 पार पडला? म्हणजे भारत आणि कोणत्या देशात, आणि हे फर्स्ट टाइम झालेलं आहे. टायगर क्लॉ म्हणजे होत गेलेलं आहे पण हे आपल्या चर्चेत पण नाही आलं आणि न्यूजमध्ये पण एवढं हे नाही आणि कुठल्या परीक्षामध्ये पण आपण बघू शकतो हे सगळे प्रश्न दिसले नाही. हँड इन हँड दिसेल, नोमॅडिक एलिफंट दिसेल, त्याच्यानंतर युद्ध अभ्यास दिसेल, गरुड शक्ती दिसेल, त्याच्यानंतर मैत्री दिसेल, हे सगळे एक्सरसाइज दिसतात. पण टायगर क्लॉ 2025 म्हणून इट इज इम्पॉर्टंट. चीन, अमेरिका, जपान, जर्मनी. सो इट इज समथिंग न्यू. अमेरिका बरोबर आपण हे केलं आहे. अमेरिका बरोबर आपण मिलिटरी युद्ध अभ्यास पण नावाचा सराव आपण करतो अमेरिका बरोबर. लक्षात ठेवायचं, टायगर क्लॉ आपण अमेरिका बरोबर करतो. कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे? भारतीय वंशाचा कोण पण व्यक्ती असेल जो इंटरनॅशनल लेवलला कुणाची तरी नियुक्ती झाली असेल, अपॉइंटमेंट झाली असेल, म्हणजे तेच या तर निधन झालं असेल, नाही तर प्रेसिडेंट झाला असेल, प्राईम मिनिस्टर, नाही तर तिकडल्या जे गव्हर्नमेंट सर्व्हिस आहे तिकडे बघू शकता की त्या गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये त्यांनी काहीतरी चांगलं काम करून बघू शकता फर्स्ट रँक हे भेटवले असेल, त्या लोकांचं बघू शकता की डायरेक्टली आयोग प्रश्न बऱ्याचदा विचारलं गेलेले आहे. आणि तोच प्रकारचा असा प्रश्न आहे की भारतीय वंशाचा कोण पण दिसला आणि मग आता कुठल्या अमेरिकेच्या मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? सत्या नडेला, श्रीनिवास मुकम्मला, विक्रम ठाकूर, वीरेंद्र अग्रवाल. सो इट इज श्रीनिवास मुकम्मला. यस, क्लिअर. चला नेक्स्ट, कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी सियामी फायरबॅक प्रथमच उत्तराखंडच्या रानीखेतच्या जंगलामध्ये दिसला आहे? आता दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की रानीखेतचं जंगल कुठे आहे तर उत्तराखंडमध्ये, आणि कोणत्या देशाचा जो राष्ट्रीय पक्षी आहे त्या पक्षीचं नाव काय? सियामी फायरबॅक. हा प्रथमच उत्तराखंडच्या रानीखेतच्या ह्याच्यात दिसला. मग तो कुठल्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे? फ्रान्स, रशिया, युक्रेन, थायलंड. सो द आन्सर इज थायलंड. थायलंड बघू शकता, थायलंड, फुकेट, इकडे बघू शकता बँकॉक, आणि हे सगळं तिकडे भरपूर भारतीय पर्यटन फिरायला जातात बरेच लोक. आणि त्या थायलंड राष्ट्राचा जो पक्षी आहे राष्ट्रीय पक्षी सियामी फायरबॅक, त्याला उत्तराखंडच्या रानीखेतच्या जंगलमध्ये बघण्यात आलेलं आहे. चला नेक्स्ट, ब्लू एनडीसी चॅलेंज कार्यक्रम कोणत्या देशाने सुरू केला आहे? ब्लू एनडीसी चॅलेंज. भारत, चीन, फ्रान्स, इंडिया, फ्रान्स, ब्राझील, ब्राझील, अमेरिका. भरपूर इम्पॉर्टंट, वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रश्न. ब्लू एनडीसी चॅलेंज कार्यक्रम कोणत्या देशाने सुरू केला आहे? म्हणजे हे दोन देश आहेत. इट इज फ्रान्स अँड ब्राझील. लक्षात ठेवायचं, ब्लू एनडीसी चॅलेंज, फ्रान्स अँड ब्राझील. नेक्स्ट, ओजोफेनीला जीआय टॅग प्रदान करण्यात आला आहे. हे पेय कोणत्या राज्याशी संबंधित आहे? गोवा, गुजरात, बिहार, झारखंड. आता फेनी, आता जे लोक त्या ठिकाणी फिरायला गेलेत त्यांना माहीत असेल की काजूच्या रसपासून ते बनवलेले जातात. इट इज व्हेरी फेमस. इट इज इन गोवा. फेनी बघू शकता. गोवामध्ये बरेच लोक बॅचलर्स लोकच असतील, कपल्स पण असतील, पण गोवा हा टुरिझमचा पर्यटन क्षेत्र भरपूर फेमस आपल्या भारतातले आहेत. कुणाला पण बघू शकता की कोण पण असेल, कॉलेज स्टुडंट असेल, आत्ता पण माझं लेक्चर बघणारे किती पण स्टुडंट असतील, त्यांचा तो ड्रीम असतो की एकदा तरी आयुष्यात गोव्याला जायचं आहे. माझं सांगणं आहे की गेला नसेल तर तुम्ही जाऊन या. इट इज अ व्हेरी गुड प्लेस. भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणी विकसित केला आहे? पहिला विचार करणारा उपग्रह म्हणजे थिंकिंग काहीतरी करतोय. इस्रो, पिक्सेल, डीआरडीओ, टेक मी टू स्पेस.
भारताचा पहिला विचार करणारा उपग्रह कोणी विकसित केला आहे? म्हणजे असा उपग्रह जो विचार करू शकतो, कुठल्या कंपनीने विकसित केला आहे? कंपनी नाही तर कुठल्या संस्थेने. सो इट इज टेक मी टू स्पेस. हाच ऑप्शन कुठेतरी बघू शकता. हे वाटत होता टेक मी टू स्पेस यांनी भारतातील पहिला विचार करणारा उपग्रह लॉन्च केलेला आहे. चला नेक्स्ट. भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो कुठे बनवण्यात आला आहे? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मेंटेनन्स डेपो जिथं बघू शकता ते वंदे भारत जी ट्रेन आहे ती तिथंच पूर्ण मेंटेन करण्यात येणार आहे. असं भारताचं जो कुठलं स्थळ आहे जे तिथं हे होणार आहे? उदयपूर, जयपूर, जोधपूर, रेणापूर. सो इट इज इन जोधपूर. आणि हे जोधपूर आहे कुठं? इट इज इन राजस्थान. आणि जोधपूरलाच आपण काय बोलतो? सन सिटी. लक्षात ठेवायचे. नेक्स्ट. विश्व रक्तदाता दिन, वर्ल्ड ब्लड डोनेशन डे कधी साजरा करण्यात येतो? 14 जून, 13 जून, 11 जून, 15 जून. ब्लड डोनेशन डे, यस, इट इज 14 जून. माझा शॉर्टकट असा आहे की जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा आपण ब्लड देतो, असं म्हणजे मी लक्षात ठेवलं आहे, म्हणून मला लक्षात राहतं 14 जून इज द वर्ल्ड ब्लड डोनेशन डे. आणि प्रत्येक 4 महिन्यात एकदा ब्लड डोनेट केलं पाहिजे. ब्लडमध्ये असं बोललं जातं की ब्लड डोनेट केल्यानंतर एक प्युअर ब्लड येतं, त्याच्यानंतर म्हणजे इन प्रोसेस हे होतं आणि बॉडीसाठी आणि हेल्थसाठी पण ते कुठेतरी चांगलं असतं. जास्त ॲक्सेसमध्ये जर हिमोग्लोबिन असेल तुमच्या बॉडीमध्ये, नाहीतर बरेच जे काय काय हे आहेत म्हणजे लिक्विडेशन फॉर्मॅटमध्ये, ते कुठेतरी बघू शकता ब्लड ट्रान्सफ्युशननी एक बरं पडतं. आणि असं पण बोललं जातं की ब्लड आणि हेअरमध्ये इगो असतो, मग कुठेतरी बघू शकता की ब्लड डोनेट केल्याने बऱ्याच गोष्टी आपल्याला बघू शकता शांत पण होतात, ॲग्रेसिव्ह नेचर तुमचा कमी होतो आणि तुम्हाला एक चांगली म्हणजे सोशली काहीतरी तुम्ही चांगलं केलं ती पण भावना निर्माण होते. म्हणून मला वाटतं की आपल्या देशात एवढा मोठा हे आहे ॲक्सिडेंटल डेथ्स आणि हे सगळं ब्लडचं बघू शकता आपल्या देशात भरपूर कमी आहे. म्हणून माझी विनंती राहील की ज्यांनी ब्लड डोनेट कधी केलं नसेल एकदा तरी करावा. इट इज व्हेरी गुड प्रॅक्टिस. आणि लक्षात ठेवा वर्ल्ड ब्लड डोनेशन डे 14 जून. क्रॉपिक मोबाईल ॲप कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केली आहे? गृह, अर्थ, कृषी, संरक्षण. मध्यंतरी एकदा आलेलं की UIDAIचं मंत्रालय, तर हे क्रॉपिक, यस क्रॉपिक. आता बघू शकता की हा लॉजिक कसा लावायचा आपल्याला. तुम्हाला समजा काहीच माहीत नाही, नाव बघा काय दिलंय, क्रॉपिक. ह्याच्यात आता या मंत्रालयाशी रिलेटेड काही ना काहीतरी वर्ड दिसत असेल तुम्हाला. फॉर एक्झाम्पल क्रॉप दिसलं म्हणजे काहीतरी धान्य बद्दल काहीतरी बोलतोय. मग आता धान्य कुठं दिसणार आपल्याला? कृषीमध्ये, यस. असेच बघू शकता, असेच प्रश्न MPSC विचारते. फक्त आपल्याला काय वाटतं माहिती आहे, आपण तो प्रश्न ना एकदम त्या लॉजिकनी विचारच नाही करत. कारण देर आर 2 लॉजिक्स टू सॉल्व द पेपर. एक तर तुम्हाला येत असेल नॉलेजच्या बेसवर, आणि दुसरं असेल की असं लॉजिकली तुम्ही प्रश्नांमध्येच उत्तर लपलेलं असतं. असले प्रश्न असतात आयोग म्हणजे MPSCचा समजा राज्यसेवेचे 100 प्रश्न आहेत, त्याच्यातले 5-6 प्रश्न असे असतात की त्या प्रश्नांमध्येच आपल्याला उत्तर भेटून जातो इकडून तिकडून. नाहीतर कधी कधी असं झाले की मागच्या प्रश्नाचा रेफरन्स पुढच्या प्रश्नात येतो, पण आपण तोच चुकीचा केलेला असतो, मग इथं कन्फ्युजन होतं. म्हणून बघू शकता की 2 तासाचा जो राज्यसेवेचा प्रिलिम्सचा पेपर असेल त्याला 2-3 म्हणजे ह्याच्यात डिवाइड करून तुम्ही सॉल्व्ह करा. फर्स्ट गोमध्ये जेवढे येत आहेत तेच सॉल्व्ह करा. सेकंडमध्ये जे तुम्हाला 50% वाटतात तेच. आणि तिसऱ्यामध्ये जे रिस्की प्रश्न आहेत ज्याच्यात तुम्हाला काहीच माहीत नाही आणि तुक्का मारायचा असेल, आणि तुक्का पण असा नाही की 30-40% तुम्हाला गॅरंटी आहे की 30-50% तो राईट निघू शकतो, असे तुक्के. आणि मग फोर्थ ह्याच्यामध्ये जे सोडायचे ते प्रश्न सोडा. असं म्हणजे त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला पेपर सॉल्व्ह करायचा असतो. चला नेक्स्ट. ऑपरेशन रायझिंग लायन कोणत्या देशाने सुरू केले आहे? इस्रायल, चीन, अमेरिका, इराण. रायझिंग लायन, यस ऑपरेशन रायझिंग लायन. हे कोणी केलंय? इस्रायल. बघू शकता इस्रायल भरपूर चर्चेत होता. ऑपरेशन सिंदूरमुळे भारत पाकिस्तान चर्चेत होता, आणि इस्रायल आणि हे सगळं बघू शकता की मध्ये अटॅक आणि तुर्की आणि यांच्याबरोबर मिडल ईस्टमध्ये जे लफडा झालाय पूर्ण पॅलेस्टाईन आणि याला गाझा बिझा पट्टी घेऊन, इट इज इस्रायल वॉज द वन. त्यांनी भरपूर आर्म्स आणि ॲम्युनिशन्स आणि काय त्याला बोलतात मॉडर्न वेपन्स त्यांनी डेव्हलप केलेले आहेत, म्हणून ते पण गरजेचं आहे. मागच्या लेक्चरला आपण बघितलं की इस्रायलवर जे ड्रोन लेझरनी त्यांनी उडवलेले आहेत. ड्रोन त्यांच्यावर येत होते ते लेझरनी त्यांनी उडवलेले आहेत. मग हा पण इम्पॉर्टंट जो पॉईंट असतो, म्हणजे जे मॉडर्न वेपन्स आहेत ते इस्रायलने भरपूर प्रमाणात डेव्हलप केलेले आहेत. चला नेक्स्ट प्रश्न. राष्ट्रपतीच्या ADC बनणाऱ्या पहिला महिला नौदल अधिकारी कोण आहेत?
प्रियंका राजपूत, पूनम अग्रवाल, श्रद्धा कदम, यशस्वी सोलंकी. येस, सो इट इज यशस्वी सोलंकी. ADC. समजा राष्ट्रपती आहेत, राष्ट्रपतीच्या जे मागे एक आर्मी ऑफिसर असतात त्यालाच बोलतात ADC. म्हणजे फर्स्ट वुमेन जे झालेत त्या आहेत यशस्वी सोलंकी. लक्षात ठेवायचं आहे. पहिली महिला नौदल अधिकारी आहे, नेव्हीचे ऑफिसर आहे त्या. कधी पण बघू शकता की ते एक आर्मी ऑफिसर असतात की जे स्पेशल कमांडोज असतात आणि राष्ट्रपतीच्या ते पाठीस उभं असतात. असल्यामध्ये ते आर्मीवालेच त्यांना म्हणजे डिफेन्सवाल्या लोकांनाच तो बघू शकता एक हे असतं. आणि प्रत्येक राज्यात राज्यपाल असतो. त्या राज्यपालाच्या पाठी जो मेन असतो त्याचा जो केअरटेकर, इट इज IPS ऑफिसर. मग इट इज हाय चान्सेस की जर तुम्ही IPS ऑफिसर होताय आणि तुम्ही जर जाताय तो तुम्ही जर हे मागून घेऊ शकता. ॲक्च्युली ही सर्व्हिस इट इज व्हेरी ग्रेटफुल सर्व्हिस की जिथं जिथं राज्यपाल फिरणार तिथं तिथं तुम्हाला पण जायचं आहे. उद्या राज्यपाल जात आहेत एकदम म्हणजे ऑफिशियल कामासाठी आहे, त्यांच्या पर्सनल कामासाठी नाही. जर समजा राज्यपाल ऑफिशियल कामासाठी संसदीय कुठल्या तरी अटेंड करायला जात आहेत कुठल्या तरी देशात, मग तुम्हाला पण त्यांच्याबरोबर पाठवलं जातं. सो इट इज अ हाय प्रेस्टिज जॉब अँड व्हेरी रिस्पॉन्सिबल जॉब. चला नेक्स्ट प्रश्न. महाराष्ट्र सरकारतर्फे घेण्यात येणारे 4थे विश्व मराठी संमेलन कुठे होणार आहे? छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, ठाणे. हे 4थेच आहे. 4थे आणि विश्व मराठी संमेलन आहे. साहित्य संमेलन आहे, विश्व मराठी संमेलन आहे. इट इज इन नाशिक. नाशिक सिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. गोदावरीचा उगमस्थान पण आहे. नाशिक फेमस कशासाठी आहे? नाशिकचा लासलगावचा कांदा GI टॅग. त्याच्यानंतर वायनरीज, इंडियाची सर्वात जास्त 90% वाईन्स तिथंच बनते अँड इट इज इन सुला वाईन्स. म्हणून लक्षात ठेवायचं आहे नाशिक इज व्हेरी इम्पॉर्टंट सिटी. चला नेक्स्ट. आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब कुठे स्थापन करण्यात येत आहे? नागपूर, नवी मुंबई, चेन्नई, हैदराबाद. म्हणजे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहे, इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचा एक जो काय बोलू शकता की पहिले शैक्षणिक हब भारतात कुठे सुरू करण्यात येणार आहे? सो इट इज इन नवी मुंबई. येस, नवी मुंबई. चला नेक्स्ट. DRDOने कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत ETLD-HCM मिसाईल विकसित केली आहे? प्रोजेक्ट हनुमान, प्रोजेक्ट भारत, प्रोजेक्ट सह्याद्री, प्रोजेक्ट विष्णू. म्हणजे लक्षात ठेवायचं की हे मिसाईल आहे. कधी कधी काय होतील माहिती आहे, उलटं पण विचारतील प्रश्न, सांगतो कसा. पण ह्याचा आन्सर आहे प्रोजेक्ट विष्णू. आता कधी कधी असं विचारतील की प्रोजेक्ट विष्णू हे कशाशी संबंधित आहेत. मग आपल्याला लक्षात पाहिजे मिसाईल डेव्हलपमेंट. हे काय ETLDSC काय लक्षात नाही राहिलं तरी पण मिसाईल आणि DRDO लक्षात ठेवायचं. प्रोजेक्ट विष्णू, मिसाईल, DRDO. चला नेक्स्ट. ग्रीन लाईन बॉर्डर कोणत्या देशात आहे जिला नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आहे? सायप्रस, कॅनडा, नेपाळ, सिंगापूर. आता हे बॉर्डरिंग बघू शकता हे कसे आहेत. भारताचे पण थोडेफार सांगतो. इथं अफगाणिस्तान पाकिस्तानची जी लाईन आहे याला आपण डुरॉन्ड लाईन बोलतो. भारत पाकिस्तानमध्ये रॅडक्लिफ. भारत आणि चायनामध्ये मॅकमोहन. लास्टच्या पण आपण लेक्चरला बघितलेलं आहे. मग असंच आहे की ग्रीन लाईन बॉर्डर कुठल्या देशाचं हे आहे? इट इज सायप्रस. यस. मग इंटरनॅशनल बॉर्डर्सचं एकदा तुम्ही सगळे बघून घ्यायचं आहे. हिंडनबर्ग लाईनमध्ये आलेलं की जर्मनी पोलंडमध्ये हिंडनबर्ग लाईन असेल. त्याच्यानंतर मग 49 पॅरेलल असेल, 39 पॅरेलल असेल साऊथ कोरिया, नॉर्थ कोरिया, कॅनडा, USA मध्ये 49 पॅरेलल असेल. त्याच्यानंतर मॅगिनॉट लाईन असेल, ते पण आपण बघून घ्यायचं आहे की जर्मनी आणि फ्रान्स ह्या सर्व बघू शकता. इम्पॉर्टंट हे आहेत जे इंटरनॅशनल बाउंड्रीज आहेत. चला नेक्स्ट. सिप्री अहवाल. सिप्री म्हणजे त्याचं स्पेलिंग बघूया. SIPR आहे. स्टॉकहोम प्राइस. हे सिप्री अहवाल 2025 नुसार भारताकडे किती अणुबॉम्ब आहेत? 190, 170, 180, 150. अणुबॉम्ब मीन्स न्यूक्लिअर बॉम्ब. भारताची जे आहे प्रत्येक वर्षी आपल्याला एक अहवाल द्यायला लागतो ज्याच्यात आपले पूर्ण जे आहेत न्यूक्लिअर बॉम्ब ते आपल्याला डिक्लेअर करायचे असतात. सो इट इज 180 न्यूक्लिअर बॉम्ब इंडिया आहे. पाकिस्तानकडे 170 आहेत. पण पाकिस्तानचा न्यूक्लिअर बॉम्ब खरंच कामाचा आहे की नाही ते शंका आहे, कारण मेड इन चायना असू शकतो तो. न्यूक्लिअर बॉम्ब आहे. पण लक्षात ठेवा की जर न्यूक्लिअर बॉम्ब असलं म्हणून बॉम्बनी काय नाही होत. ते कसं असतं की एवढंच प्रोटेक्ट हे असतो, त्याला मोठ्या तरी मिसाईलमध्ये टाकतात आणि ती मिसाईल सोडली जाते दुसऱ्या देशावर. पण ही जी मिसाईल सिस्टम आहे ती कमी देशाकडे आहे भरपूर. आता पाकिस्तानकडे जरी न्यूक्लिअर बॉम्ब असला पण त्यांना जर न्यूक्लिअर बॉम्ब भारतावर टाकायचा असेल तर दिल्ली आणि नागपूर अशा ठिकाणी टाकला पाहिजे है ना. पण भारताचं बघू शकता आत्ताच ऑपरेशन सिंदूरमध्ये बघू शकता की ड्रोन्स आपण कसे त्यांच्याच तिकडे बॉर्डरच्या इथं उडवले. म्हणून जर पाकिस्ताननी जर कधी चुकून न्यूक्लिअर बॉम्ब टाकला तर त्याच्यात अर्धा पाकिस्तान स्वतःच उडून जाईल.
म्हणजे ही टेक्नॉलॉजीच त्यांच्याकडे नसेल. खाण्यापिण्याचे वांदे आणि न्यूक्लिअर बॉम्ब घेऊन बसले. भारताने कोणत्या वर्षापर्यंत सिकल सेल ॲनिमियाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे? 2045, 47, 48, 50. टीबी जे निर्मूलन आहे, टीबी हारेगा देश जितेगा असं जे वाक्य आहे, तर टीबी निर्मूलन 2025चं टार्गेट आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता सिकल सेल ॲनिमिया आहे. सिकल सेल ॲनिमिया जे SDG गोलमध्ये पण येतं. सो इट इज 2047, लक्षात ठेवायचं आहे. सिकल सेल ॲनिमिया 2047. नेक्स्ट, साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झाला? आता हे ऑफिशियल आहे. साहित्य अकादमी ते पण युवा पुरस्कार. अनुराधा पाटील, प्रदीप कोकरे, इंद्रजित सावंत, श्रीमंत कोकाटे. अनुराधा पाटीलवर ऑलरेडी प्रश्न आलेला होता इथून पूर्वी एकदा. ती कवयित्री आहेत. त्यांना असं होतं की लेखक विचारलेला आणि बऱ्याच लोकांनी तो आन्सर रॉंग केलेला. मध्यंतरी आलेला लॉकडाऊन नंतरच्या गट बचत पेपरमध्ये. इट इज प्रदीप कोकरे. साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025. साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 प्रदीप कोकरे. चला, आता बघू शकता की आपलं जूनचा पार्ट 1 पण संपलाय, पार्ट 2 पण संपलाय. एकदा फक्त राज्यसेवेला जाण्याच्या पूर्वी हे लेक्चर, म्हणजे जूनचं येईल की नाही गॅरंटी नाही, पण आपलं थोडं भरपूर डिमांड होती स्टुडंट लोकांची. मग त्या हिशोबानं आपण प्रश्न बनवलेले आहेत. आता इथून पुढचं कसं असेल बघू शकता. राज्यसेवा आता ऑलमोस्ट एका आठवड्यावर राहिलेली आहे. आता एका आठवड्यावर राहिलेली आहे. मग थोडेफार इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत. इम्पॉर्टंट टॉपिक्स जसं महाराष्ट्र करंट अफेअर्स. बऱ्याच लोकांना येत नाही की महाराष्ट्र करंट अफेअर्स वाचायचं काय. महाराष्ट्र करंट अफेअर्सचे जे इम्पॉर्टंट प्रश्न आहे तो पण आपण लेक्चर घेऊ. बजेटवर टाईम भेटलं तर आपण बजेटवर पण घेऊ. आणि एक इम्पॉर्टंट सेशन घेऊ की ज्याच्यात मोस्ट अवेटेड आणि मोस्ट करंट अफेअर्स असतील, ज्याच्यात मिक्स असतील, महिना वाईज नसेल. मागच्या 1 वर्षाचा जो करंट अफेअर्स असेल तो डेटा असेल. मग हे जे मिक्स करंट अफेअर्स जे आपण आहे मोस्ट एक्सपेक्टेड ते आपण घेऊ. जास्त नाही, ह्याचे फक्त 40, 50 प्रश्न घेऊ त्याच्यातलं. आणि मोस्ट प्रोबेबली ते येऊ शकतात असेच प्रश्न आहे. काय पण रँडम उचलून देणार नाही. एकदम रिसर्च करून आहे. माझा जेवढा अनुभव आहे या क्षेत्रात त्या हिशोबानं. मागच्या वेळेला पण मी एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर, चांगल्या प्लॅटफॉर्मवर 5 ते 6 फक्त रिव्हिजन लेक्चर्स घेतलेले आणि 1 डिसेंबर 2024च्या राज्यसेवेत 5 प्रश्न आहे तसे आलेत. म्हणून माझा पूर्ण अनुभव मी यूज करून हे पूर्ण लेक्चर्स घेतलेले आहेत. आणि 28 सप्टेंबरच्या 100% ह्याच्यातले प्रश्न 100% येतील. आणि जेव्हा प्रश्न येतील आपण जे ॲनालिसिस करू तेव्हा मी सांगेल की काय प्रकार आहे. आणि असंच जर म्हणजे पेपर आयोगाचा जर पॅटर्न बदलला नाही तर आपण हाच पॅटर्न कंटिन्यू करू. आणि 9 नोव्हेंबरच्या परीक्षेला एकदम जोरात टार्गेट करू. 9 नोव्हेंबरची गट ब. आणि सध्या मी बघू शकता इथंच थांबतो. तुम्ही पण चांगला अभ्यास करा. आणि सगळे जे लेक्चर्स असतील प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी जानेवारीपासून मेपर्यंतचे आहेत. आणि जून महिन्याचे पण 2 लेक्चर आपण घेतलेले आहेत. मग हे सर्व तुम्ही एक्झामला जाण्याच्या पूर्वी एकदा बघा. 2.0च्या स्पीड नाही तर जास्त स्पीडवर बघा. त्याच्याने तुमचा रिव्हिजन होईल. आणि तसंच मी सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.